या भूमीला जे 16व्या शतकाच्या आधीसुद्धा भारतावर बरीच आक्रमणं झाली. या भूमीला तसे बरेचसे शाप आहेत सुद्धा आहेत. चोरी, चहाडी, लबाडी आणि फंद फितुरी हा सुद्धा एक त्यातला एक शाप आहे. तर हे शाप शिवाजी महाराज ज्यावेळेस कार्यरत होते त्या सुद्धा छत्रपती शिवाजी महाराज पण शिवाजी महाराजांना हे शाप बाधित झाले नाही. शिवाजी महाराजांना हा शाप लागला नाही. कारण का ते भावाच्या स्तरावर काम करत असताना एवढे त्यांनी वर्चस्व, साम्राज्य निर्माण करत असताना ज्याच्या स्तरावर त्यांनी काम केलं, त्या स्तरावर काम करताना की त्यांचा कोणताही बिमोड झाला नाही त्या शापित भूमीतून आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी 16व्या शतकात जे व्रत हाती घेतलं होतं, ते व्रतस्थ होईपर्यंत पाळलं आणि ते पाळत असताना त्यांना एक निष्ठेच्या स्तरावर, भावाच्या स्तरावर जगदंबेने साथ दिली. हे करत असताना जो शापित जी भूमी म्हणतो आणि छत्रपती शिवाजी महाराज यांनी साम्राज्य विस्तार करताना जे पाळलेले अनुशासन म्हणतो आपण एक प्रकारे डिसिप्लिन, ते कशा पद्धतीने त्या कालखंडात अवलंबित होते. छत्रपती शिवाजी महाराज आता तुम्ही जसं म्हटलेत, की चाडी, चोरी, लबाडी, चोरी, फितुरी चाडी, लबाडी आणि फितुरी. हे फंद 4 फितुरी. श्राप आहेत. हं. आणि तुमचाच एक शब्द आहे, की हं. एक उपश्राप पण आहे, हं. की जिथं निष्ठावंतांना रक्त पेरावं लागतं, घाम गाळावा लागतो. ते राष्ट्रासाठी आणि तो निस्वार्थ राहून हे करावा लागतो. याचं एक उत्तर आहे बरं का. त्या आजच्या कालखंडात सुद्धा खूप लाभदायक आहे असं मला वाटतं. कारण वस्तुस्थितीत शिवचरित्राचा भाव जिवंत ठेवला पाहिजे ना आपण सगळ्यांनी. बरोबर. तर त्याच्या मागचं कारण काय माहिती का? त्याच्या मागचं धर्माचं निष्ठावंत शिक्षण. म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज ज्यावेळेस ह्या सगळ्या गोष्टीतून शिलेदारांना तयार करत असतील नाही का? काय ती आग, काय ती ऊर्जा, काय ती धमक नाही का? म्हणजे आम्हाला लढायचंय, आम्हाला करायचंय. ते कुठल्या गोष्टीची वाट नाही बघत बसले, की आम्हाला हे मिळाल्यानंतर आम्ही ते करू, आम्हाला ते मिळाल्यानंतर आम्ही ते करू. छत्रपती शिवाजी महाराजांच्या देहाकडं बघूनच अनेक मावळे तयार झालेले आहेत. तर त्याच्या माध्यमातून काय आहे, तर स्वतः धर्माचं केलेलं आचरण नाही का? आणि हे फक्त आपलीच लोकं नाही म्हणत आहेत. तर परप्रांतातली छत्रपती शिवाजी महाराजांचा अभ्यास करणारी त्या कालखंडातली काही लोकं होते. ते म्हणतात, की हा राजा असा आहे, इतका उत्साही आहे, इतका स्वधर्म अभिमानी आहे, की हा राजा कायम युद्ध करायला अग्रेसर असतो. म्हणजे हा सेनापतीच्या पण पुढं असतो. हा राजा स्वतः युद्धांमध्ये उतरतो. हा राजा स्वतः मार्गदर्शन करतो. हे शिवाजी महाराजांमधनं कुठनं निर्माण झालं असेल हो? हे सगळे गुण शिवाजी महाराजांमधनं कुठं निर्माण झाले असतील? त्याचं कारण एकमेव आहे, की शिवाजी महाराजांनी धर्माचं केलेलं अध्ययन आणि त्या धर्माच्या अध्ययनातून स्वतः त्यांनी ते आचरलं नाही का? त्यामुळं शिवाजी महाराजच असं वागतायत, इतके निष्ठावंत आहेत, इतके ईश्वराला समर्पित आहेत, इतकी इस्लामी सत्या सगळ्या पालथ्या घालून परत रामकृष्णांचं नाव शिवाजी महाराजांना या देशात प्रस्थापित करायचं होतं. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्या इस्लामी सत्ताधीशांनी फ्रेंच असतील, पोर्तुगीज असतील, डच असतील, परप्रांतीय जे आले, रोमन कॅथलिक ख्रिश्चनिटी इथं प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला, हिंदू धर्मावर आघात करण्याचे प्रयत्न केले. छत्रपती शिवाजी महाराजांनी काय केलं? सगळ्यात महत्त्वाचं काम छत्रपती शिवाजी महाराजांनी केलेलं आहे. ते मला वाटतं ते संतांइतकंच पवित्र आहे. म्हणजे आपल्या साधू संतांनी इथं काय केलं? आचार्यांनी काय केलं? रामनामाचं नामस्मरणाचं महत्त्व लोकांना सांगितलं. त्याच्या माध्यमातून धर्म जिवंत ठेवला. आपले रामदास स्वामी म्हणाले नाहीत का, की "धीर धरा, धीर धरा तकवा, हडबडू गडबडू नका, भयपोटीचे सांडावे, रामनाम घेत राहा." आणि रामनामाच्या माध्यमातून आचरणातून धर्म जिवंत जर साधू संतांनी ठेवला असेल, जगद्गुरू तुकोबारायांनी ठेवला असेल, तर ते रामनाम आपल्या मनगटात प्रस्थापित करून मुसलमानांच्या पाची पाचशेला पालथं घालून हिंदूंचा धर्मध्वज स्थापित करणारे छत्रपती शिवाजी महाराजही तेवढेच पवित्र आहेत, जेवढे जगद्गुरू तुकोबाराय आहेत, जेवढे रामदास स्वामी आहेत, जेवढे ज्ञानोबाराय आहेत, संत एकनाथ आहेत, नामदेव आहेत. तर छत्रपती शिवाजी महाराजांनी धर्माची ताकद मनगटात प्रस्थापित केली. आपल्या कमरेच्या तलवारी त्याच्या माध्यमातून चालवल्या. हर हर महादेवचा जयघोष छत्रपती शिवाजी महाराजांनी केला आणि त्याच्या माध्यमातून त्यांनी सगळ्या इस्लामी सत्ता पालथ्या घालून दाखवल्या. पण त्याच्या मागं काय होतं, तर त्यांच्या अंतःकरणात रामनामाचा उदय झाला होता. ज्यांच्या अंतःकरणात धर्माचा उदय झाला होता. त्यांच्या अंतःकरणात हिंदू तेजाचा उदय झाला होता. म्हणून तर छत्रपती शिवाजी महाराज जगाच्या पाठीवरती भारतीय संस्कृतीला जे अपेक्षित आहे ती धर्मसंस्थापना करू शकले. छत्रपती शिवाजी महाराजांनी जीवनभर घोडदळ आणि पायदळ जास्त प्रमाणामध्ये वापरलं. उंट आणि हत्तीचा वापर त्यांनी कमी प्रमाणात केला. हे सर्व उभं करत असताना हत्तीसारखी जी माणसं, उंटासारखी माणसं, घोड्यासारखी माणसं ज्यांच्याकडं खरंच दैवी गुण आहेत, ती हेरण्याची जी कला होती छत्रपती शिवाजी महाराजांमध्ये,
की एक सैन्यबळ तयार करताना, स्वतःचं सैन्यबळ तयार करण्यासाठी सरसेनापती आणि सरसेनापतीवरचा राजा, नाही का, त्याला मार्गदर्शन करणारा. हे सगळं करत असताना छत्रपती शिवाजी महाराजांची जे दृष्टिकोन होता, मावळे सवंगडी निवडताना, मावळे निवडताना, सरसेनापती निवडताना, घोडदळ पायदळाची बांधणी करताना, हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या दैवी दृष्टिकोनाला तुम्ही कोणत्या रीतीने बघता? बघा, म्हणजे शिवाजी महाराज खूप लहान असल्यापासून आहे ना, त्यांना म्हणजे ही माणसं कुठं भेटत नसतात नाही का. हे काय बाजारात मिळणारे कपडे आहेत का, की दुकानात घेतले आणि आवडल आवडल असा कपडा पोशाख आणला अंगावरती घातला. नाही, ही माणसं तयार करावी लागतात एका जिद्दीने, एका प्रेरणेने, एका विचाराने, एकत्र करण्यात येणाऱ्या कष्टांनी ही माणसं तयार करावी लागतात. आता लक्षात घ्या, सगळ्यात पहिला कालखंड शिवरायांचा, ज्यावेळेस शिवरायांनी छोट्या-छोट्या चकमकीतून हिंदवी स्वराज्याची बांधणी काढली, त्यावेळेस 60 वर्षांचे बाजी पासलकर, म्हणजे पासलकर घराणं खूप मोठं आहे. राजकीय शक्ती आहे पासलकर घराण्याच्या हातामध्ये. मग ते छत्रपती शिवाजी महाराजांसोबत उभे राहिले ना. बाजी पासलकर 14 वर्षाच्या, 15 वर्षाच्या पोरांसोबत असायचे आणि बाजी पासलकरांना असं वाटायचं, की ह्यांच्यासोबत मी धर्माचं काम केलं पाहिजे. तर बाजी पासलकरांना त्या काळातली अशी मंडळी होती, ती हसत होती. "या पोरांसोबत काय तुम्ही काम करताय? हे आदिलशाही पालथी घालायचं म्हणतायत, यांना काय जमणार आहे?" ते एक गाणं आहे बघा, की "मी तुझ्या परी तुझी आणि आंब्याची शिरी कृपा असावी शुद्ध आणि मी त्याच्या माध्यमातून आदिलशाही पालथी घालेल, सगळी मातीत घालेल," हे शिवाजी महाराज म्हणतायत. ह्या बाजी पासलकरांच्या अंतःकरणात तो भाव शिवाजी महाराजांनी पेरला. बाजी असतील, यसाजी असतील, तानाजी असतील, सूर्याजी असतील, रायाजी पाटील असतील, कान्होजी आंग्रे असतील, म्हणजे प्रत्येक जातीचा एक एक हिरा छत्रपती शिवाजी महाराजांना भेटलाय हिंदू धर्माची संस्थापना करायला. आणि जगाच्या पाठीवर छत्रपती शिवाजी महाराज एकमेव असे राजे यशस्वी ठरले, की त्यांनी हिंदू धर्मातला नाहक अहंकाराचा जातीयवाद संपवला. वैदिक परंपरेचा अभ्यास केला, आचार्य परंपरेचा अभ्यास केला, धर्माचा अभ्यास केला, धर्माची घडी कुठेही न मोडता हिंदू धर्मामध्ये समानता आणली आणि प्रत्येक जातीचा मनुष्य छत्रपती शिवाजी महाराजांनी धर्माच्या रक्षणासाठी मोठा केला. म्हणून आपल्याकडं जसं प्रत्येक जातीत संत झाले ना, तसं शिवाजी महाराजांना बघून राष्ट्र साक्षात्काराने प्रेरित झालेला प्रत्येक मावळा प्रत्येक जातीतला सापडेल तुम्हाला. का? तर छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांना वैदिक परंपरेला, आचार्य परंपरेला अपेक्षित असलेलं धर्मशिक्षण दिलं होतं. आणि ही माणसं शिवाजी महाराजांनी उभी केली ती धर्मशिक्षणाच्या आधारावरती. छत्रपती शिवाजी महाराजांनी उभी केली ती भौगोलिक अभ्यासावरती. छत्रपती शिवाजी महाराजांनी उभी केली ती जाणत्या अभ्यासातून. आणि ते अभ्यास करूनच शिवाजी महाराजांनी ही माणसं उभी केली. पण त्याच्या आधी ही माणसं नुसती उभी राहत नाहीत, तर त्यांच्या अंतःकरणात शिवाजी महाराजांनी पेरला तो राष्ट्र साक्षात्कार. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनचरित्रामध्ये अनेक पैलू आपण उघडत असताना अजून एक पैलूचा आपण दीर्घ अभ्यास केला, की छत्रपती शिवाजी महाराज ज्या पद्धतीने त्यांचा कार्यविस्तार होत होता, मोठे होत होते, त्याप्रमाणे मोगलाई जास्त प्रमाणात माजली होती. मोगलाई आजही आपण बोलीभाषेत बोलताना बोलतो, की मोगलाई माजली का? तर मोगलाई जो हा शब्द आहे तो किती प्रमाणात भयंकर होता, की छत्रपती शिवाजी महाराजांना पोषक वातावरण त्या काळात नव्हतं आणि ते पोषक वातावरण असल्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांनी केलेला पुरुषार्थ हा किती पटीने श्रेष्ठ आहे आणि त्या श्रेष्ठत्वासाठी मोगलाई आपल्याला समजून घेतली पाहिजे. तर मोगलाई समजण्यासाठी आज आपण कितीतरी पुस्तकं, चित्रपट बऱ्याच प्रमाणात आहेत. पण मोगलाईची खरी विध्वंसकताचं मूळ कशात होतं, की इस्लामी पातशाह्या खैबर खिंडीतून आक्रमण करण्यासाठी भारतावर आल्या. भारतासारखं दैदिप्यमान साम्राज्य त्यांनी बघितलं, त्यातून मोहित झाले आणि हे सर्व उभं करत असताना छत्रपती शिवाजी महाराजांना जो काटा बोचत होता, की भारतमातेच्या अंगाखांद्यावर ही इस्लामची भूतं नाचतात सगळी, नाही का? आणि छत्रपती शिवाजी महाराज ह्यातून एक पुरुषार्थ करतात आणि सह्याद्रीची भूतं घेऊन त्यांच्या मागं लागतात आणि मोगलाई मोडून काढतात. तर ह्या सगळ्या दृष्टिकोनातून तुम्ही कशा रीतीने बघता आणि मोगलाईचं वर्णन तुमच्या पद्धतीने तुम्ही कसं कराल? छत्रपती शिवाजी महाराजांनी महादेवांना दिलेली शपथ ते जगलेले आहेत नाही का. म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज ज्या वेळेस त्या महादेवांसमोर बसले असतील शपथ घ्यायला, छत्रपती शिवाजी महाराजांनी काय शब्द दिलेला आहे, की स्वतःच्या वाहणारं क्षत्रियांचं जे रक्त आहे शिवाजी महाराजांच्या अंगी, त्यांनी त्या महादेवांना शब्द दिला, की मी या देशातल्या ज्या इस्लामी पातशाह्या माजलेल्या आहेत त्यांना मातीत घालून मी पुन्हा तुला अपेक्षित असलेलं धर्माचं राज्य मी या राष्ट्रात उभं करणार आहे. हे छत्रपती शिवाजी महाराज एकमेव क्षत्रिय आहेत असे, की ज्यांनी धर्म जाणून ही शपथ दिलेली आहे.
म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांची अंतःकरणातली वज्रनिर्धारत्व आपण अभ्यासलं पाहिजे की ते काय आहे. त्याच्यामुळे शिवाजी महाराज मोगलांच्या विरुद्ध काम करतात. आणि मोगल किती विचित्र होते ते मी तुम्हाला सांगतो आता. मोगल काय किंवा सगळेच इस्लामी सत्ताधीश त्यातल्या त्यात मोगल खूप अत्याचारी असायचे. ते किती विचित्र होते. तर त्यांचं असं म्हणणं होतं की अल्लाने आपल्याला ह्या जगी इस्लाम प्रस्थापित करायला पाठवलेलं आहे आणि त्या हिशोबाने आपण काम केलं पाहिजे. तर मग एखादा मोठा राजा पकडला तर त्या राजाची हत्या जास्तीत जास्त निर्घृण करायची. म्हणजे वेगनाईक चिखलीचा जे राजे आहेत खालचे ते दिल्लीला नेण्यात आले. त्यांची कवटी कोरण्यात आली. जिथनं सगळ्या समाजाचा गुरक्तपू वाहतो तिथं राजाची कवटी लावण्यात आली. याच्या व्यतिरिक्त कुलवण घरातल्या स्त्रिया ईद 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 आली जवळ भारतातली की मोगलाई काय करायची की त्यांना नाचवायची. मग त्या मोगलांच्या मागे असणारे सगळे मुल्ला फकीर लोक हे फक्त अल्लाचे सेवक म्हणायला असायचे. पण ह्या सगळ्यांना कामचेष्टेने ते अधिकारी हे झालेले असायचे. कामचेष्टेने प्रवृत्त असायचे. तर ह्या सगळ्या स्त्रियांना कुलवान घरातल्या स्त्रियांना त्यांना भोगायची इच्छा आकांक्षा त्यांच्या मनात असायची. म्हणजे मोठ्या मोठ्या कुलवान घरातल्या स्त्रिया अक्षरशः सरदारांमध्ये सामान्य मुसलमानांमध्ये म्हणजे जी राणी आहे सम्राज्ञी आहे एखाद्या कुलावान घरातील तिच्यावरती आचार्य संस्कार झालेले आहेत सगळे. अशा स्त्रिया सुद्धा सामान्य मुसलमानांमध्ये वाटून टाकल्या जायच्या की त्याचा दर्जा फार 4थ्या दर्जाच्या पण खालचा तो सरदार आहे नाही का. त्याला त्या वाटून टाकल्या जायच्या किंवा जनानखान्यात भरल्या जायच्या मोठ्या मोठ्या सुलतानांच्या. त्यांचा कधी उपभोग घेतला जायचा. जर त्यांचा जास्तच त्रास असेल तर अल्लाला खुश करण्यासाठी यांची कत्तल केली जायची. आता मी हे जे बोलतोय हे काय मी माझ्या मनाचं बोलत नाहीये. मी जे बोलतोय ते शिवपूर्व कालखंडातील इस्लामी सत्ताधीशांनी केलेल्या अत्याचारांचे संदर्भ उपलब्ध आहेत. त्याच्यावरती मी हे बोलतोय नाही का. म्हणजे एकंदरीत आपल्या देशाची परिस्थिती कशी निर्माण करून ठेवली होती की जिथे एका बाजूला ह्या भारतीय संस्कृतीमध्ये स्त्रीला दर्जा दिला जातो भारत मातेचा, स्त्रीला दर्जा दिला जातो देवाऱ्यातल्या देवीचा. तर तिथे अशा प्रकारे इतका अत्याचार इथं माजवलेला होता की अशा स्त्रियांना कुलवान घरातील स्त्रियांना असे सगळ्या पद्धतीने अत्याचार रेंगटे करून अशा पद्धतीने भयंकर अत्याचार इथं केले जायचे. आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवशाही स्थापन झाल्यामुळे सगळे बंद पडलेले. हे मोगलाईचं एक रूप आहे. निर्गुण हत्या करणे, कत्तल करणे. आता मोगलाईमध्ये सुलतान ही पदवी दिली जायची. म्हणजे सगळ्याच इस्लामी सत्ताधीशांकडे दिली जायची. तर सुलतान ही पदवी तुम्हाला दरबारात पाहिजे असेल तर कमीत कमी तुम्ही 1000 ते 1500 हिंदूंची मुंडकी मारली पाहिजे असा नियम आहे. म्हणजे हे किती विचित्र आहे आणि कशी हिंदू प्रजा जगत असेल. आणि अशा अत्यंत म्हणजे क्षणभर सुद्धा शिवाजी महाराजांनी विसावा घेतलेला नाहीये. इतक्या भयंकर परिस्थितीत छत्रपती शिवाजी महाराजांनी देवाचा, देशाच्या, धर्माचा, महादेवांचा आणि तुळजाभवानीच्या विचारांचं राज्य प्रस्थापित करण्याचा विचार पाहिला. हे सगळ्यात मोठी गोष्ट आहे लक्षात घ्या. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनचरित्रामध्ये प्रतापगडचा संघर्ष, प्रतापगडावर जो अफजल खान नावाचा राक्षस चालून आला होता, ते चालून येताना त्यांनी बरीचशी मंदिरं फोडली. पंढरपूरचं मंदिर फोडलं, तुळजाभवानीची मूर्ती भग्न पावली. अशा वातावरणामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा जो अफजल खान वादाचा जो प्रसंग आहे त्या प्रसंगाच्या आधीचा जो छत्रपती शिवाजी महाराजांच्या आकलन क्षमतेचा सगळ्यात मोठा नमुना आज आपल्याला घ्यावासा वाटतो. तर छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यामध्ये अफजल खानाच्या हत्येवर करणारा विषप्रयोग असू दे, त्यांच्या पत्नीचं निधन असताना त्या परिस्थितीत स्वतःचा संयम न ढळू देता अफजल खानाच्या राक्षसासाठी ज्यांनी जी तयारी केली होती त्यासाठी त्यांची आकलन क्षमता ही कितपत होती आणि त्या आकलन क्षमतेचा खरा पाया त्यांच्या दैवी जीवनामध्ये कुठून कुठून विस्तार झाला. आणि छत्रपती शिवाजी महाराज हे अवतरत असताना अफजल खान वादाचा जो त्यांचा जो प्रसंग आहे त्यांच्या जीवनातला, त्यामध्ये एक त्यांच्या काय म्हणतो आपण त्याला 3 स्टार, जसं एखाद्या PSIला 2 स्टारचा 3 स्टार झाल्यानंतर आनंद वाटतो, तसा छत्रपती शिवाजी महाराजांना अफजल खान वादाचा जो आनंद होता तो कितपर्यंत गगनात मावणार. कारण का स्वकीयांवर सुद्धा दहशत अफजल खान वादावर नंतर बसली की स्वकीय सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांच्या हिंदवी स्वराज्याची त्या कालखंडामध्ये उपेक्षा करत होते. पण अफजल खानासारखा राक्षस मारल्यानंतरून स्वकीयांमध्ये सुद्धा दहशत होती की दिल्लीच्या दरबारामध्ये सुद्धा ज्याची दहशत आहे त्याला छत्रपती शिवाजी राजांनी मारला आणि हा राजा खरंच काहीतरी चमत्कारिक आहे, ह्याच्या मागं खरंच सह्याद्रीची भूतं आहेत, ह्याच्या मागं खरंच काहीतरी मोठं ईश्वरी अधिष्ठाने हे स्वकीयांना कळायला लागलं. आणि जे स्वराज्यात आपण इनकमिंग म्हणतो ते वाढायला लागलं आणि तिथून खरा साम्राज्य विस्तार छत्रपती शिवाजी महाराजांच्याकडे झाला.
तर अफजल खानाला वध करताना छत्रपती शिवाजी महाराजांची जी आकलन क्षमता आहे, त्याकडं तुम्ही तुमचं शिवचरित्र आणि आपण कोणत्या रीतीने बघितलं पाहिजे सगळ्यांनी? छत्रपती शिवाजी महाराजांचा जो कालखंड आहे त्याच्यामध्ये महाराज आनंद उत्सवात रमलेले नाहीयेत. अफझल वध म्हणजे महाराजांनी अफझल खानाला एकदम शांत संयमाने ठोकलेलं आहे पूर्णपणे. छत्रपती शिवाजी महाराजांनी एका एका टप्प्यात बोलावला. अफझल खानाचा वध घडवून आणला. तो कसा आणलाय मी याच्या आधी सांगितलेले बोललेलो आहे म्हणून त्यावरती बोलणार नाही. पण छत्रपती शिवाजी महाराजांनी अफझल खान फाडल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांचा डंका हा त्रिभुवनात गेलेला आहे. इंग्लंडमध्ये बातम्या छापून आल्या. सुरतेमध्ये चर्चा चालू झाली. दिल्लीमध्ये चर्चा चालू झाली, की छत्रपती शिवाजी महाराजांनी अफझल खान संपवला आणि अफझल खान संपवल्यानंतर छत्रपती श्री शिवाजी महाराजांनी जे कार्य हातात घेतलं, जे कार्य छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याच्या विस्ताराचं घेतलं. महाराज तिथं शमले नाहीत, दमले नाहीत, थांबले नाहीत, थकले नाहीत किंवा त्या आनंदातही शिवाजी महाराज हे आनंद उत्सव करत बसले नाहीत. तसं तुम्ही वर्णन केलं, की शिवरायांच्या पत्नींचं निधन झालं. छत्रपती शिवाजी महाराज निष्काम कर्मयोगी आहेत. ते स्थिर आहेत सगळीकडे. छत्रपती शिवाजी महाराज आनंदात पण रमत नाहीयेत आणि छत्रपती शिवाजी महाराज दुःखात पण दुःख करत बसलेले नाहीयेत. हा एखादा अंतःकरणात आग लागलेला योगीच असं वर्तन करू शकतो. म्हणून तर छत्रपती शिवाजी महाराज श्रीमंत योगी आहेत नाही का? ते श्रीमंत योगी झालेत आणि त्यांनी त्यांच्या कर्तृत्वातून, त्यांनी त्यांच्या साहसातून, त्यांनी त्यांच्या पराक्रमातून आपली निष्काम कर्मयोगता प्रगट केली आणि छत्रपती शिवाजी महाराज या जगाच्या पाठीवरती त्यांची नोंद घ्यावी अशी स्थिर बुद्धीने प्रत्येक कर्म करत गेलेले आहेत. म्हणून शिवाजी महाराजांच्या प्रत्येक कर्माचा हेवा आपल्याला वाटतो. हे त्याच्या मागचं कारण आहे.